नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। रिदमिक जिम्नॅस्टिक्स मध्ये अपूर्व कामगिरी करणाऱ्या संयुक्ता काळे हिला राज्य शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले। राज्यस्तरावरील या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी तिची निवड झाली असून तिच्या यशस्वी कारकिर्दीमुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे। संयुक्ता काळे हिने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धांमध्ये भरीव कामगिरी करत 151 सुवर्ण आणि 25 रौप्य पदकांची कमाई केली आहे। सन 2023 मध्ये ठाणे येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आणि आशियाई स्पर्धांमध्ये 11, 17, 13 आणि 18 वर्षांखालील गटात तिच्या चमकदार कामगिरीची नोंद झाली। या कामगिरीमुळे ती राज्यात तसेच देशात नावाजली गेली आहे। अनेक दिवसांपासून नगर शहरातील काही भागांमध्ये दूषित आणि दुर्गंधयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहे। या गंभीर समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेविका वंदना ताठे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनाच्या प्रती महापौर आणि उपमहापौर यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। क्रमांक 6 मध्ये मी वंदना विलास ताठे, प्रभाग क्रमांक 6 मध्ये कमी दाबाचं पाणी व अतिदूषित पाणी येत असल्यामुळं नागरिक खूप हैराण झाले आहेत। त्यात परीक्षेचा पिरियड व लोकांचे छोटे छोटे बाळ आजारी पडण्याची दाट शक्यता आहे। यावर मी आयुक्त डांगे साहेबांना निवेदन देण्याकरिता आलेले आहे। यावर जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही आयुक्ताच्या दालनात उपोषणासाठी बसणार आहोत। प्रभाग क्रमांक 6 व तसेच संपूर्ण बालिकाश्रम परिसर सावळी गाव ते जाधवमाळ्यापर्यंत संपूर्ण भागात अत्यंत कमी दाबाचे पाणी येत आहे। वॉलमन व तसेच हेडफिटर यांना वारंवार सांगून देखील कुठल्याही प्रकारचा याच्यात बदल होऊ नाही राहिला आहे। त्यांच्याकडून कायम उडाउडीची उत्तरं मिळतात व सध्या वार्षिक पेपर आहे। मुलांनी वर्षभर केलेली तयारी व आत्ता असलेला वार्षिक पेपरचा काळ, या काळात जर अशा स्वरूपाचं पाणी जर पिण्यासाठी आले आणि जर मुलं याच्यात आजारी पडली तर याचं काय करायचं, याबद्दल आम्ही आज आयुक्तांना हे पाणी आज भेट देण्यासाठी घेऊन आलो की आयुक्त साहेब, तुम्ही असे पाणी पिता का? तर तुम्ही नाही पिऊ शकत तर लहान लहान मुलं कसे पिणार? म्हणजे भुतकर्डी परिसर असेल, भिंगरदेमाळा परिसर असेल, तिथे अशा प्रकारचे पाणी पुरवठा लोकांना होत आहे। पहिला अर्धा तास असं पाणी येतं, नंतरून जेव्हा चांगलं पाणी यायला लागेल तर पाणी जायचं वेळ होते, त्यामुळे लोकांना पाणी कुठल्याही मिळत नाही। तर येत्या 2-3 दिवसात जर आयुक्त साहेब याच्यात बदल केला नाही तर आम्ही आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार आहोत। अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या भागातील घरांमध्ये ड्रेनेजचे घाण पाणी येत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत। या गंभीर समस्येबाबत येथील नागरिकांनी एकत्र येत जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। यावेळी प्रशासनाने तातडीने या गंभीर समस्येची दखल घ्यावी आणि शास्त्रीनगर भागातील ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। शास्त्रीनगर मधील ड्रेनेज लाईनच्या प्रश्नासंदर्भात आज जिल्हाधिकार्यालयात सर्व केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते। त्यावेळी जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील साहेब यांना भेटलो असता त्यांचा कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला नागरिकांना भेटलेला नाही। त्यामुळे येत्या 8 दिवसामध्ये शास्त्रीनगर मधील तमाम सर्व नागरिक आम्ही उपोषणाला बसणार आहोत। एवढं बोलून थांबतो। आम्ही शास्त्रीनगर केडगाव या भागात राहत असून जवळजवळ 10 महिन्यापासून ड्रेनेज लाईन बंद आहे। आयुक्त साहेबांना 5 ते 6 वेळा अर्ज करून त्यांनी पाहणी केली असता फक्त पाहणी करून गेले, त्याच्यानंतर काही पर्याय शोधलेला नाही। तसेच ते पाणी नागरिकांच्या घरात साचते, बोरवेल मध्ये साचलेलं आहे। तिथे मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून परत मलेरिया, डेंग्यू सारखे आजार होते। प्रशासन काही लोक मेल्यावर जागे होणार काय हे कळत नाही। एवढे निवेदन दिले, आता नाविलाजाने आम्हाला कोर्टाची पायरी चढावायची वेळ प्रशासनाने आणलेली आहे। त्यामुळे जेवढा लवकरात लवकर निर्णय घेता येईल तेवढा प्रशासनाने घेण्यात यावा। आज केडगाव उपनगरातील शास्त्रीनगर भागातील नागरिकांचं त्या भागात जी नागरिकांची मुख्य समस्या आहे ड्रेनेज लाईन बाबत, त्या संदर्भात आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेण्यासाठी नागरिकांचं या ठिकाणी आज सर्व नागरिक आले होते। त्या परिसरामध्ये जवळपास 800 ते 1000 लोकांचा परिसर आहे। ड्रेनेज लाईन चोकअप होत असल्याने पूर्ण परिसरामध्ये घाणपाणी साचलेलं आहे। तसंच ते घाणपाणी आता नागरिकांच्या घरामध्ये देखील येण्यास सुरुवात झालेली आहे। त्या भागातील नागरिकांनी गेल्या 8-9 महिन्यांपासून महानगरपालिका असते
माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांना यश मिळावे, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी नगर शहरातील एकदंत कॉलनीतील नागरिकांनी एकत्रित येत विघ्नहर्ता श्री गणेशाला साकडे घातले. एकदंत कॉलनीतील गणेश मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या चतुर्थीच्या निमित्त एकदंत मित्र मंडळाने, एकदंत ट्रस्टने आपल्या नगरीचे या परिसरावर प्रेम करणारे आमदार अरुणकाका जगताप हे मागच्या आठवड्यामध्येच पुणे येथील रुबी हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट केलं गेलं. त्यांची प्रकृती त्या ठिकाणी आता सध्या स्थिर आहे, परंतु परमेश्वर त्यांना दीर्घ आयुष्य देवो, त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा हो अशी परमेश्वर चरणी सर्व मित्रमंडळींनी या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि त्यांना दीर्घ आयुष्य मिळो अशी सर्वांच्या वतीने परमेश्वराला साकडं घालून निश्चित परमेश्वर त्यांना सुखरूप नगरमध्ये आपल्या सर्व जनमानसात आणून सोडतील अशी गणपती चरणी आशा व्यक्त करतो. ही एकदंत चरणी प्रार्थना करतो. माजी आमदार अरुणकाका जगताप हे लवकरात लवकर बरे होऊन नगर शहरात परत यावे ही एकदंत चरणी प्रार्थना. अहिल्यानगर शहरातील साफसफाई करणाऱ्या काही कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे शहरात अस्वच्छता पसरत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आता या कामचुकार कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नगर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. यासाठी महापालिका आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित एका विशेष ऍपचा वापर करणार आहे. या ऍपच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या कामावर थेट लक्ष ठेवले जाणार आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे बनावट कर्मचारी तसेच कामावर वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे शक्य होणार आहे, असे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले. नमस्कार, मी यशवंत डांगे, आयुक्त तथा प्रशासक, अहिल्यानगर महानगरपालिका. अहिल्यानगर महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कामकाजामध्ये गतिमानता आणण्यासाठी जे सर्व सफाई कर्मचारी आहे, या सर्व सफाई कर्मचाऱ्यांची जी दैनंदिन हजेरी आहे ते आपण फेस स्कॅन करून आणि जिओ फेन्सिंग कामाच्या हद्दी जिओ फेन्सद्वारे निश्चित करून त्यामध्ये गतिमानता आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आज आपण महापालिकेची जी सफाई कर्मचारी आहेत त्यांची सकाळी 6 वाजता शहराच्या 4 भागामध्ये हजेरी घेतली जाते. ही हजेरी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून फेस स्कॅनद्वारे घेण्यात येत आहे. ही फेस स्कॅनमुळे घेतलेल्या हजेरीमुळे बदली कामगार जो नावाचा जो प्रकार आहे त्यावरती आळा बसणार आहे. तसेच ज्या काही कर्मचाऱ्यांना हद्दी वाटप करून दिलेले आहेत त्या हद्दीला आपण जिओ फेन्सिंग केलेलं आहे. त्या हद्दीमध्ये तो कर्मचारी जातो की नाही, तिथे जाऊन काम करतो की नाही, या माध्यमातून आपल्याला क्रॉस चेक करता येणार आहे. त्यामुळे निश्चितपणे एक स्वच्छतेचं जे कामकाज चालतं त्याच्यामध्ये कार्यक्षमता आणण्यासाठी हे फेस स्कॅनिंगद्वारे हजेरी घेणे आणि त्याचा कामाचा एरिया जिओ फेन्स केल्यामुळे निश्चितपणे गतिमानता येईल आणि त्याच्या क्षमतेमध्ये वृद्धी होईल. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे अहिल्यानगर शहर स्वच्छ आणि सुंदर प्रयत्न करण्यासाठी हा एक उपाययोजना, अभिनव अशी उपाययोजना आपण करत आहोत आणि त्याचं काम प्रत्यक्षपणे चालू झालेलं आहे. अहिल्यानगर शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले माळीवाडा बस स्थानकाची नवीन इमारत बांधकाम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. अनेक महिन्यांपासून हे काम रखडलेले असून यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कामासंबंधी तत्परता दिसून येत नाही, असा आरोप शहर उपाध्यक्ष किरण रोकडे यांनी केला आहे. या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. नमस्कार, मी किरण प्रशांत रोकडे, शहर उपाध्यक्ष मनसे. अहिल्यानगर शहरातील महत्वाचे असलेले असे माळीवाडा बस स्थानक, या बस स्थानकाची काही दिवसापूर्वी जुनी इमारत पाडून तिथे नूतनीकरणाचं काम सुरू झालं होतं. पण महानगरपालिकेतील काही भागातल्या अधिकाऱ्यांमुळे ते काम या ठिकाणी रखडलं गेलेलं आहे. त्या कामाची कुठलीही त्या अधिकाऱ्यांकडून जे आहे तत्परता दिसून येत नाहीये. यामुळं अधिकाऱ्यांना नाही पण जे प्रवासी नगर शहरातले असतील, विविध जिल्ह्यातले असतील, विविध जिल्ह्यातले असतील किंवा आपल्या महाराष्ट्र राज्यातील असतील जे तिथून प्रवास करतात त्या प्रवाशांना तिथे
त्या ठिकाणी नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे त्यांना प्रवास करण्यामध्ये खूप प्रमाणात अडचण येत आहे। या ठिकाणी निधी मंजूर असताना सुद्धा, काही प्रॉब्लेम असताना सुद्धा केवळ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व त्यांच्या कामाच्या टाळाटाळीच्या वृत्तीमुळे या ठिकाणी दरवेळेस जो आहे सामान्य नागरिकांना या ठिकाणी त्या प्रकारचा जो आहे त्रास सहन करावा लागत आहे। तर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन हीच विनंती आम्ही केलेली आहे की जे संबंधित अधिकारी आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांची आपण याविषयी माहिती घेऊन त्यांच्या तात्काळ बदल्या कराव्या व त्यांच्या जागी जे कार्यक्षम व कर्तव्यनिष्ठ अधिकारी असतील अशा लोकांच्या त्या ठिकाणी नेमणुका करून त्या ठिकाणी ते जे रखडलेलं बस स्थानकाचं काम आहे ते लवकरात लवकर प्रगतीपथावर करून पुन्हा तिथे नवीन इमारत लवकरात लवकर उभी करून जो प्रवाशांना तिथला त्रास होतोय तो त्रास कमी करण्यात यावा। निवेदनावर जर लवकरात लवकर विचार करून माहिती घेऊन जर लवकरात लवकर निर्णय नाही घेण्यात आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिंकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात येईल। धन्यवाद। दारूच्या व्यसनामुळे नवयुवक आणि नवविवाहित जोडपी संकटात सापडली आहे। घरातील अशा व्यसनी पुरुषांना या धोक्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यात सुधारणा घडवण्यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याने अनोखे पाऊल उचलले आहे। भारत माता गार्डनीमध्ये गेल्या 120 दिवसांपासून दारू पिणाऱ्यांच्या विरोधात सत्याग्रह सुरू आहे। विशेष म्हणजे या सत्याग्रहात अनेक महिला आणि कुटुंबियांनी सक्रिय सहभाग घेतला आहे। दारू पिणाऱ्यांच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एकत्र येत या समस्येविरुद्ध आवाज उठवला आहे। पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने आम्ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन जारी केलेलं आहे। या आंदोलनाचं नाव आहे दगड भेजा दुधाचा सत्याग्रह। मी ॲडव्होकेट कारभारी गवळी या ठिकाणी बोलत आहे आणि मला असं सांगायचं की 1930ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाचा सत्याग्रह झाला, त्या स्वरूपाचा हा सत्याग्रह आहे। याच्यामध्ये दगड भेजा दुधाचा सत्याग्रह म्हणजे तरुण पिढी जी आहेत विशेषतः 50च्या आतली ते अशामध्ये बरेचसे लोक दारू पितात आणि दारूच्या आहारी गेल्यामुळे कुटुंबामध्ये भांडणं होतात, बायकोला नवरा मारतो आणि मुलाबाळांचे देखील फार मोठे हाल होतात। हे टाळण्यासाठी, हे संपवण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे। याच्यामध्ये आम्ही त्या कुटुंबाच्या घरासमोर मोठा दगड ठेवणार आहे 20 किलोचा आणि त्या दगडाच्या भोवती रांगोळी टाकून फुलं वाहणार आहोत, हार घालणार आहे आणि त्या ठिकाणी दूध त्याला आम्ही हे करणार आहे। दूध प्या पण दारू नकोच असं आमचं म्हणणं आहे आणि सगळ्या लोकांना आम्ही शेजारी पाजारी सांगणार आहे की तुम्ही हा जो काही दगड भेजा ओळखा आणि शेजाऱ्याला कळवा। दगड भेजा ओळखा आणि शेजाऱ्याला कळवा म्हणजे सामाजिक दडपणाखाली हे माणसं दारू पिणार नाही, दारूपासून दूर जातील आणि त्यांचं कुटुंब चांगलं सुरळीत होईल याच्यासाठीच हा प्रयत्न आहे। धन्यवाद। रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमासाठी भिंगारमधील विद्यालयाची सलग 8व्यांदा निवड झाली आहे। रयत शिक्षण संस्थेच्या 752 शाळांमधून अहिल्यानगर तालुकास्तरीय गीत गायन स्पर्धेतून या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी कोहिनूर मॉल आणि डान्स युनिव्हर्सल इन्स्टिट्यूटच्या वतीने 21 ते 27 एप्रिल दरम्यान दुपारी 4 ते सायंकाळी 6 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत सावेडी कोहिनूर मॉल सावेडी अहिल्यानगर येथे समर कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सागर अलचेट्टी यांनी दिली। अहिल्यानगर येथील श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान 20 एप्रिलला सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत भवानीनगर येथील श्री रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशन स्कूलमध्ये होणार आहे। सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री गोपाल धूत प्रणित सद्भावना पॅनलच्या 5 जागा बिनविरोध झाल्या असून सर्वसाधारण मतदारसंघातून 15 उमेदवार निवडणूक लढवत आहेत। अहिल्यानगर शहरातील बांधकाम आणि पडकामाचा राडारोडा टाकाऊ साहित्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने सावेडी येथील कचरा डेपोच्या जागी C&D वेस्ट ट्रीटमेंट प्रकल्प उभारला आहे। सुमारे 4.70 कोटी रुपये खर्चून उभारलेला आणि 50 टन क्षमता असलेला हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून त्याची चाचणी सध्या सुरू आहे। खासगी संस्थेमार्फत हा प्रकल्प चालवण्यात येणार आहे, त्यामुळे शहरातील बांधकाम आणि पडकामाच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास मदत होणार आहे। अहिल्यानगर शहरातील गुलमोहर रोड येथे
येथे परिसरातील रौनक अपार्टमेंट येथे एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत 20,500 रुपये किमतीचे संसारोपयोगी साहित्य आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली आहे। चोरीची घटना 14 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली। याबाबत मंदाकिनी लाटे यांनी तोपखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारी स्विफ्ट कार तोपखाना पोलिसांनी पकडली असून एकाच ताब्यात घेऊन त्याच्याकडून 20,900तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।